हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे शुक्रवार आणि पौर्णिमासुद्धा आहे आज. तर आजच्या दिवशी ना, पौर्णिमेच्या दिवशी थोड्याशा काही सेवा वगैरे मी करत असते. तर त्यातल्याच काही सेवा मी आत्ता तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर मी इथे ना कलशातलं पाणी वगैरे चेंज केलेलं आहे, छान स्वच्छ करून, आणि त्याच्यामध्ये नवीन पानं वगैरे घालून ते कलश परत एकदा ठेवला आहे. त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता ना, मी आता श्रीयंत्र घेतलेलं आहे. श्रीयंत्रावरती ना मी कुंकुमार्चन करणार आहे आज पौर्णिमेच्या दिवशी. तर अशा पद्धतीने मी कुंकुमार्चन करत असते. तर हे करताना आपल्याला ना शक्यतो साडी घालायची किंवा ड्रेस घातला तरी चालतो. डोक्यावरती ओढणी वगैरे घ्यायची आहे, हातामध्ये ना आपल्याला काचेच्या बांगड्या घालायच्या आहेत आणि कपाळी कुंकूसुद्धा लावायचं आहे. तर या गोष्टी कुंकुमार्चन करताना आपल्याला आवर्जून करायच्या आहेत. साडी घातली तर अतिउत्तम, पण आपल्याला नाही जमलं काही गडबडीत तर ड्रेसवरती केलं तरी हरकत नाही. आणि अशा पद्धतीने श्रीसूक्तमचं पठण करत करत आपल्याला श्रीयंत्रावरती अशा पद्धतीने कुंकू जे आहे त्याचं अर्चन करायचं असतं. त्यालाच कुंकुमार्चन असं म्हणतात. जे करतात त्यांना माहिती असेल, जे करत नाही त्यांच्यासाठी सांगितलं. आणि त्याच्यानंतर इथे अशा पद्धतीने झालेलं आहे. तर मी आज शुक्रवार आहे आणि कुलदेवीचा पौर्णिमा पण आहे, म्हणून मी कुलदेवीच्या ह्याच्यावरती मूर्तीवरती पण केलं. आणि इथे ना इथे बघा नखरे, कसले नखरे चालू आहेत. आज रक्षाबंधन सेलिब्रेशन आहे स्कूलमध्ये, त्यासाठी तयार होते ती. बघू अगं वरती लाव थोडी, कशी नाटक नसतं. नाही, खराब नाही झालं ते. परी जास्त खराब करायला लागलीस तू, खराब झालं पाठीमागणं उलट. असं मग हे बघा कशी वागते म्हणून दाखवायला. हे बघा, हे बघा कशी तोंडाला लावून घेते, किती नाटकं करते बघा छोट्या छोट्या गोष्टींसाठी. मला बघू दे. झालं का?